वडूच्या माजी नगराध्यक्षा काळे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्याने त्या रिक्त जागेवर नगराध्यक्षपदाची निवडणूक गेल्या 6 महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आली होती। या निवडणुकीत रेश्मा बनसोडे, स्वप्नाली गोडसे, रेखा माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यावेळी चिठ्ठीवर मतदान घेऊन उरलेल्या कालावधीचे 3 भाग करून तिघींनाही संधी देण्याचे निश्चित झाले। रेश्मा बनसोडे यांचा 6 महिन्याचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याने जाहीर झालेल्या निवड कार्यक्रमानुसार स्वप्नाली गणेश गोडसे यांनी भारतीय जनता पार्टीकडून मुख्याधिकारी चव्हाण यांच्याकडे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे स्वप्नाली गोडसेंचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला असून 10 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षपदाची निवड जाहीर करण्यात येणार आहे। स्वप्नाली गोडसे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव, नगरसेविका आरती काळे, अनिल गोडसे, विकल्प शहा, संभाजी गोडसे, जयवंत पाटील, ओमकार चव्हाण, अनिल माळी, प्रदीप शेटे, श्रीकांत काळे, श्रीकांत बनसोडे, विनायक खाडे, सुधीर गोडसे, विपुल गोडसे, सुनील गोडसे तसेच अमोल गोडसे यांच्यासह अन्य सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते। स्वप्नाली गोडसे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले। चौदा सदस्य असलेली भारतीय जनता पार्टीची नामदार जयकुमार गोरे यांची सत्ता आहे। ठरलेल्या कालावधीप्रमाणे रेश्माताई बनसोडे यांनी राजीनामा दिल्यानंतर स्वप्नाली गणेश गोडसे यांचा नंबर होता, त्याप्रमाणे आज रोजी त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे। एकच अर्ज आलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि त्यांची नगराध्यक्षपदी निवड होणार आहे सोमवारी 10 तारखेला 2 वाजता। नगरसेविका स्वप्नाली गणेश गोडसे, आपण आज बघितलं वडूज नगर पंचायतला जवळजवळ 4 वर्ष होत आलेले आहेत आणि पहिले काही वर्ष काळे मॅडम यांनी हा पदभार स्वीकारला होता। त्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे मार्गदर्शक म्हणजे माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक काम करत आहोत आणि त्यांच्या सूचनेनुसार आणि राहिलेला कालावधी जो होता त्याच्यामध्ये 3 महिला नगरसेवक इच्छुक होत्या आणि भाऊंची इच्छा होती त्या तिन्ही महिला नगरसेविकांना नगराध्यक्षपदी बसवायचं। त्यासाठी भाऊंनी जो काही कालावधी कॅल्क्युलेशन वाईज जो काही कालावधी नेमून दिला आहे त्यानुसार पहिल्यांदा रेश्मा बनसोडे मॅडम यांचा कालावधी झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि आज मी स्वतः स्वप्नाली गोडसे मी सीओ साहेबांकडे नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरून मी त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्वप्रथम आपले नामदार जयकुमार गोरे भाऊ यांना धन्यवाद बोलेन, कारण त्यांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला आणि मला फॉर्म भरायची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते। आणि आज मला खऱ्या अर्थाने आनंद वाटतोय की अर्ज भरण्यासाठी आज एवढ्या प्रमाणात लोक आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, गावातील नागरिक, नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकारी नगरसेवक, आपण सर्व पत्रकार बंधू आपल्या सर्वांचं देखील उपस्थित राहिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।